यूट्यूब चॅनलवर आपल्या वरवणचा टाकतो व्हिडिओ एखादा. आणि हां, श्री महादेव मंदिर जीर्णोद्धार संकल्प. प्रस्तावित महादेव मंदिर जीर्णोद्धारासाठी अंदाजित रक्कम 41 लाखापर्यंत, म्हणजे त्याचं असं शिल्प ठेवण्यात आलेलं आहे, त्याचं एक मानस ठेवण्यात आलेला आहे. हो. आणि हे बघा, हे सुंदर मंदिर तयार होत आहे. 50% तर मी म्हणेल त्याचं काम पूर्ण झालेलं आहे, पण अजून देणगी भव्य त्याला देणगी देण्यात आली. शिवपंचायतन मंदिर होत आहे. शिवपंचायतन मंदिर होत आहे. शिवपंचायतन म्हणजे सूर्य, विष्णू, गणपती आणि देवी आणि महादेव याला शिवपंचायतन म्हणतात. हो. या जाळी हेमाडपंथीमध्ये जे काही शिवपंचायतन होते, तर या मोगलाच्या काळामध्ये ते तोडल्या गेले. इथे हे जुनं ऐतिहासिक आहे, त्याच्यामुळे शिवपंचायतन व्हायला. हो ना, एवढ्या जवळ असून हेमाडपंथी मंदिर माहीत नव्हतं आपल्याला की वरवणमध्ये एवढा जुना वारसा आहे, हेमाडपंथी मंदिराचं शिल्प आहे. हो ना, हो ना, हे हा वारसा आहे. हो हो, नाही नाही नाही, बरोबर आहे. आणि काळाची गरज आहे ना, आणि एवढी मंडळी एका ठिकाणी भेटतच नाही, पण तुमचं डिस्कशन, गावातील मंडळी सगळ्यांचं सहकार्य चांगलं आहे. आमच्या इथले पूर्वज जे होते ते जळगावला राहतात, ते कुलकर्णी परिवार आहे. हो, शशिकांत कुलकर्णी आहे ना. त्यांनी त्यात पुढाकार घेऊन. आणि आम्ही मागे एकदा भजनाला गेलो होतो, तिकडे ते बाबांचं हे आहे ना मग, एकनाथ महाराजच्या ठिकाणी. हां, ते पण प्रसन्न ठिकाणी, जागृत ठिकाणी, विशेष म्हणजे डेव्हलपिंग चालू आहे तिथलाही. हां, हो का? जळगावून येतात आणि सगळे आज आलेले नाही, चांगलं आहे. त्यांच्या परिवारातर्फे 10 लाख. हो, 10 लाख रुपये देणगी दिलेली आहे त्यांनी, श्री शशिकांत कुलकर्णी. नाही, बरोबर आहे ना. परंतु तसं भगवंतानी, त्या देवतेने त्यांना तसं दिलेलंही असेल म्हणून एवढं औदार्य आहे त्यांचं. आणि मग इथल्या जळगावहून 2 आर्किटेक्ट येतात हो, आणि एक इंजिनियर आहे. बापरे. जळगावहून येतात दर हप्त्याला आर्किटेक्ट. त्यांना जे जसं असतं ते यांना सूचना म्हणजे ते साक्षात्कारच झालेलं आहे थोडक्यात त्यांना, की बा काय करायचंय तसा आदेश त्याप्रमाणे ते करतात. आर्किटेक्ट आहे. म्हणजे आजच्या 12 संकल्प झाला होता, हो. तर जवळपास पूर्ण लोकांनी पूर्ण केला. वा, म्हणजे. आणि हे श्री विलास भाऊ देशमुख यांनी 2.5 लाख दिले त्यांना. ते अजबराव भिमरे, तुम्ही अजबराव भीमराव आखरे 2,51,000. श्री जनार्दन कोंडप्पा क्व्याबल 1 लाख. हां, नमस्कार. श्री दीपक भाऊ देवराव देशमुख, श्री रामदास विठोबा लवंगे 1 लाख. डॉक्टर श्यामराव माणिकराव धनगर, श्री कृष्ण सीताराम धनगर 1 लाख. बापरे, सगळ्यांनी चांगल्याच देणगी दिलेल्या आहेत. आणि सगळ्यांच्या सहकार्यातून एक वास्तू निर्माण होती आपल्या घरासाठी. आपण प्रत्येक जण पैसा खर्च करतो, परंतु देवाच्या देवालयासाठी सत्कार्य आहे ना ते. आपल्यासाठी, आपल्या घरासाठी आपण किती पैसा खर्च करतो, परंतु देवासाठी ही भावना असणे. चला तर, रामराम मंडळी, खूप भेटून आनंद झाला. धन्यवाद.